शुभविवाह या मालिकेच्या 12 डिसेंबरच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांनो अपूर्वा तोंडावरती आपटले। अपूर्वाने सगळ्या घरच्यांच्या समोर आता पुरावे देऊन इंटरोगेशन करण्याचं ठरवलं असलं तरी अपूर्वाच्या हातामध्ये कोणत्याही प्रकारचा पुरावा भेटू नये याची आता सोय आधीपासून आकाशने केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागिणी जिवंत असल्या कारणाने या दोघांना अटक करणं अपूर्वाला महाकठीण जाणार आहे। इकडे आता अपूर्वाने नोटीस दिल्यावरती आकाशभूमी सांगतात, हे काय आहे अपूर्वा, हे सगळं काय आहे, तू काय करतेयस? यावरती अपूर्वा म्हणते नोटीस आहे ही, आणि त्यावरती हे दोघं जण हे म्हणतात आणि त्यावरती भूमी सांगते, अपूर्वा असं कसं करू शकतेस तू? आमचं इंट्रोगेशन? कसलं इंट्रोगेशन? यावरती बलदेव येतो आणि अपूर्वा अगं काय चाललंय तुझं? अगं भूमी आणि आकाश यांचं इंट्रोगेशन करतेस तू? यावरती ती सांगते हो, कारण मला संशय आहे की रागिणी पटवर्धन यांच्या केसमध्ये जे काही घडलंय ती गोष्ट नॉर्मल नाहीये, त्यासाठी हे दोघं जण कारणीभूत आहेत असं म्हणत तिने आता डायरेक्ट आरोप केल्यावरती ती सांगते आकाश आणि भूमी। त्यावेळेला बलदेव चिडतो आणि बलदेव सांगायला लागतो, तू या दोघांना एकेरी कसं हात मारू शकतेस? यावरती अपूर्वा सांगायला लागते, एक मिनिट बलदेव, तू माझं म्हणणं ऐकून घे। मुळातच आत्ता सध्या मी या घरची सून नाहीये, तर मी या पोलीस ऑफिसर आहे, मी एक पोलीस ऑफिसर आहे आणि त्यामुळे मला माझ्या पद्धतीने सगळं हँडल करू दे। मला संशय आहे की रागिणी पटवर्धन या देशाबाहेर गेल्याच नाहीयेत आणि त्या देशाबाहेर न गेल्या कारणाने आता इकडे यांनीच काहीतरी त्यांचा घातपात केलेला आहे असा मला संशय आहे। त्यावरती लगेचच आता इकडे चिडलेला अथर्व म्हणतो, काय बोलतेस काय तू? अगं तुझ्या जिभेला हाड? आकाशदादा आणि भूमिताई यांच्याबद्दल बोलायला तुला खरंच काही लाज वगैरे वाटत नाहीये का? अगं ते लोक असं कधी करूच शकणार नाहीयेत, अगं ते का करतील असं तू? आणि त्यावरती बलदेव म्हणतो, हो बरोबर आहे अपूर्वा, तुझं म्हणणं मला सुद्धा पटलेलं नाहीये, तू जे काही बोलतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे। आकाश आणि भूमी यांच्यावरती आरोप करून तुला काय मिळणार आहे? त्यावरती ती सांगायला लागते, बलदेव मला काय मिळणार आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं मी जे काही बोलते ना ते बरोबर आहे। त्यावरती अथर्व म्हणतो, तुझं चाललंय तरी काय? त्या दिवशी माझ्या आता इकडे DNA सॅम्पल चेक करायला दिलेस आणि आता परत यांच्यावरती आरोप करतेस। यावरती अपूर्वा म्हणते, कसं आहे ना, एक सुजाण नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी पोलिसाच्या इन्व्हेस्टिगेशनला कोऑपरेट करणं हे तुमचं काम आहे। तुम्ही कोऑपरेट केलं नाही तर मात्र मला आता जबरदस्ती करावी लागेल। यावरती मग आता भूमी आणि आकाश हे दोघं जण गप्पच बसलेले आहेत आणि त्यावेळेला भूमी म्हणते, आपल्या घरामधलं वातावरण का खराब करायचं आहे? या प्रकरणामुळे आपल्या जर का घरामधलं वातावरण खराब होत असेल तर आपण हे प्रकरण टाळलेलंच बरं नाही का? यावरती अपूर्वा म्हणते, पोलीस ऑफिसर म्हणून मला हे प्रकरण टाळता येणार नाहीये। मुळातच रागिणी पटवर्धन या देशाबाहेर गेलेल्या नाहीयेत, तर त्या या जगातच नाहीयेत अशी आमची एक हे आहे आणि त्यासाठी आकाश आणि भूमी यांची आम्हाला इंट्रोगेशन करायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता अथर्व आणि बलदेव हे दोघं जण विरोध करतायत आणि त्यानंतर ती सांगायला लागलेली आहे की माझ्याकडे पुरावे असल्याशिवाय मी कोणत्याही बाबतीत काही बोलत नाहीये। अथर्व म्हणतो, पुरावे? कसले पुरावे? यावरती आता इकडे सांगायला लागते, अपूर्वा आत्ता खऱ्या अर्थाने तुम्ही आता मूळ मुद्द्यावरती आलेले आहात। मगापासून आपला विषय भरकटत होता पण आज आत्ता बरोबर तुम्ही मुद्द्यावरती आलेले आहात। मुळातच रागिणी पटवर्धन या देशाबाहेर गेल्या नाहीत हे पहिले मी तुम्हाला सिद्ध करून दाखवते। यावरती लगेचच अथर्व म्हणतो, काय बोलतेस तू? कसले पुरावे? काय पुरावे? यावरती बलदेव म्हणतो, बाद झालं हा अपूर्वा, तू आतापर्यंत अनेक गोष्टी केल्यास मी काहीच बोललो नाही, पण आकाश आणि भूमी यांचं इंट्रोगेशन करणं हे अजिबात मला पटलेलं नाहीये, तू पहिली त्यांची माफी माग। यावरती आता इकडे लगेचच अपूर्वा सांगते, मी कोणत्याही प्रकारे माफी मागणार नाहीये, कारण मी इथे या घरची सून म्हणून मुळातच आलेली नाहीये। मी इथे आहे ती म्हणजे एक पोलीस ऑफिसर आहे आणि ती चौकशी मला करायलाच पाहिजे हे मी म्हटलंय ना, तर मी ही चौकशी केल्याशिवाय गप्प बसणार नाहीये। प्रेक्षकांनो असं म्हणत तिने आता लगेचच सांगितल्यावरती भूमी म्हणते, बलदेव दादा तिला जे काही करायचे ते करू दे। बलदेव म्हणतो, नाही मी हे अजिबात होऊ देणार नाहीये। त्यावरती चिडलेली आता इकडे सांगायला लागते, अपूर्वा बलदेव तू माझ्या ह्याच्यामध्ये कामामध्ये विघ्न आणू शकत नाहीस। मी तुला म्हटलं ना, काही झालं तरी सुद्धा मी इन्व्हेस्टिगेशन करणार आणि माझ्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये
तू कोणत्याही प्रकारे आडकाठी आणू शकत नाहीयेस, असं म्हणत तिने आता बलदेवला सुद्धा या सगळ्यामध्ये गप्प बसायला सांगितलेलं आहे. आणि ती सांगते आता खऱ्या अर्थाने मी तुम्हाला सगळ्यांना पुरावे दाखवते. म्हणजे आता रागिणी पटवर्धन देश सोडून गेलेले आहेत हे सगळं कशामुळे कन्फर्म झालंय, तर त्या एका CCTV कॅमेऱ्यामुळे. यावरती भूमी म्हणते मग रागिणी पटवर्धन ह्या सोडून गेलातच ना देश. आणि त्यावरती मग आता आकाश म्हणतो तुझ्याकडे काय पुरावा आहे बाकी. यावरती ती सांगते आत्ता सगळेजण मुद्द्यावरती आलेले आहात, सगळ्यांना मी तुम्हाला पुरावे दाखवणार आहे. रागिणी पटवर्धन देश सोडून गेल्याच नव्हत्या, त्यांना हे करण्यासाठी हा सगळा बनाव करण्यात आला होता हे सिद्ध करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि मग त्यानंतर ती सांगते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CCTV फुटेज. जे CCTV फुटेज आता बाहेरचं दाखवण्यात आलं होतं, ज्या CCTV फुटेजमध्ये रागिणी पटवर्धन ही आता एअरपोर्टला गेली होती, त्या CCTV फुटेजच्या पुढचं फुटेज माझ्याकडे आहे आणि ते मी तुम्हाला सगळ्यांना दाखवू इच्छिते, असं म्हणत तिने आता CCTVचं फुटेज कनेक्ट केलेलं आहे, ते म्हणजे आता टीव्हीला. आणि टीव्हीला फुटेज कनेक्ट करून ती म्हणते हे बघा, तुम्ही बाहेरचं फुटेज बघितलं ना, आता हे आतलं फुटेज बघा. या बाहेरच्या फुटेजमध्ये ही बाई रागिणी पटवर्धन आहे असं तुम्ही समजलात. आणि त्यानंतर मग आता रागिणी पटवर्धन देश सोडून निघून गेल्या हा सगळा तुम्ही आता बनाव रचलात. पण त्याच्या पुढचं फुटेज बघा, ही रागिणी आहे, ही बाई जी आहे ना बनावट रागिणी, ती हा देश सोडून निघून गेलेली आहे. पण रागिणी पटवर्धन हा देश सोडून निघूनच नाही गेल्या. मग आता हा बनाव केला कुणी, ज्याने हा बनाव केला त्याचा रागिणी पटवर्धन यांच्या आता गायब होण्यामागे म्हणा किंवा त्यांना काहीतरी फायदा असेल म्हणा, म्हणूनच त्यांनी हे सगळं केलेलं आहे ना. म्हणजे तुम्ही पाहू शकता की या बाई रागिणी पटवर्धन नाहीये हे आपल्याला आतल्या फुटेजवरून बरोबर समजलेलं आहे. इतके वर्ष सिक्युरिटी रिझनमुळे आपल्याला हे फुटेज कुणाला मिळालं नव्हतं, पण त्यानंतर मला हे फुटेज मिळालेलं आहे, असं म्हणत तिने आता रागिणीचं फुटेज दाखवल्यावरती ती सांगते याच्यावरून एक गोष्ट तर कळले की रागिणी पटवर्धन देश सोडून गेली नव्हती, मग रागिणी पटवर्धन होत्या कुठे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रागिणी पटवर्धन या देश सोडून गेल्या नसल्या तरी त्यांच्या मोबाईलवरून मेसेज आला होता, त्यांच्या लॅपटॉपवरून मेसेज आला होता म्हणा, आणि त्या सगळ्याचा IP ॲड्रेस वगैरे आम्ही सगळं काढलेलं आहे. याच्यावरून सुद्धा आता काही गोष्टी आपल्याला सिद्ध झालेल्या आहेत की या सगळ्यामध्ये इकडे आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की IP ॲड्रेस हे वेगवेगळे होते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वेगवेगळ्या मोबाईलमधून मुद्दाम पाठवण्यात आले होते त्याचे हे डिटेल्स, असं म्हणत तिने आता ते डिटेल्स दाखवलेले आहेत. त्याच्यामधला कोणताही डिटेल्समध्ये आकाश आणि भूमी यांचा काहीही संबंध नाहीये. पण त्याच वेळी अपूर्वा सांगते की हे सगळं जे काही घडवून आणलेलं आहे ना, तो मेघव्यास आहे. मेघव्यासने हा सगळा बनाव केलेला आहे. वेगवेगळ्या IP ॲड्रेसमधून त्यांनी आता हे मेसेज सेंड केलेले आहेत. आणि मला असा संशय आहे की हा मेघव्यास हा आकाशचा मित्र आहे, असं म्हणत तिने आता एक वेगळंच हे केलेलं आहे, एक वेगळाच ड्रामा केलेला आहे. आणि त्यानंतर मग आता अथर्व आणि बलदेव ते सांगतात काय बोलतेस तू, त्याला काहीतरी पुरावा आहे का. यावरती ती म्हणते हो पुरावा आहे आणि त्यासाठी मला या दोघांचं इंटरोगेशन करायला लागणार आहे. मुळातच कसं आहे ना, पुरावा असला आणि नसला तरी सुद्धा पोलिसांच्या इंट्रोगेशनसाठी जर का त्यांच्याकडे वॉरंट असेल तर ते करू शकतात. यावरती मग आता ती सांगायला लागते मला आकाश भूमी यांच्यावरती संशय आहे की रागिणी पटवर्धन यांचा गायब होण्यामागे आकाश आणि भूमी यांचाच हात आहे आणि त्या संदर्भात मला आता सगळं इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे, असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगायला लागते जर का तुम्ही काही केलेलंच नाहीये तर इंट्रोगेशनसाठी घाबरायचं तुम्हाला काही कारण सुद्धा नाहीये. यावरती आकाश म्हणतो मी घाबरत तर नाहीये, पण आता तू जे काही बोलतेस ते खोटं आहे. यावरती ती म्हणते ठीक आहे ना, जर मी खोटं बोलते तर तुम्ही मला खोटं सिद्ध करा. मुळातच आता इकडे एक गोष्ट अजून मला सांगायची आहे, म्हणजे रागिणी पटवर्धन यांचे आता वेगवेगळे मोबाईलचे लोकेशन आम्ही चेक केले होते. ज्या वेळेला दोघांचे मोबाईलचे लोकेशन चेक करण्यात आले त्यावेळेला म्हणजे रागिणी पटवर्धन त्याचा एक जो त्यांचा आता लोकेशन होतं ते एअरपोर्ट होतं, पण एअरपोर्टवरून तर त्या गेल्याच नव्हत्या. मग त्यानंतर त्यांचं लोकेशन चेक करण्यात आलं तर त्यांचं लोकेशन इकडे महाजनांच्या घरातलं होतं. महाजनांच्या घरात त्या आल्या होत्या 100%. इथलं त्यांचं लोकेशन होतं आणि त्यानंतर त्यांचं लोकेशन बदललं आणि त्या पाण्याच्या टाकीच्या इथे आलं. ज्या वेळेला इथे महाजनांच्या घरामध्ये त्या आल्या होत्या त्यावेळेला सुद्धा आता त्यांच्याबद्दल फार काही पुरावा सापडला नाही आणि त्यानंतर त्या
त्या पाण्याच्या टाकीच्या इथे जिथे गेल्या तिथे सुद्धा जाऊन पाहण्यात आलं, पण तिथे पण काही सापडण्यात नाही आलं. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आता मात्र आम्हाला त्यावेळेला कळली की त्या पाण्याच्या टाकीच्या इथे त्याच रात्री तुमच्या दोघांचे सुद्धा आता मोबाईल ऍक्टिव्ह होते. मग ते तुमच्या दोघांचे मोबाईल कसे ऍक्टिव्ह होते यावरती त्या रात्री तुम्ही सुद्धा बाहेर पडला होतात ना, यावरती अथर्व म्हणतो, हे बघ अपूर्वा, म्हणजे खरं तर ज्या वेळेला आता ही आई गायब झाली त्यानंतर आमचा त्याच्याशी काडी मात्र काहीही संबंध नाहीये. ती कुठे गेली, काय गेली, हे सगळं आम्ही आता शोधण्याचा बिलकुल प्रयत्न केलेला नाहीये. म्हणजे काही झालं तरी सुद्धा आम्ही तिला बघितलं पण नाही की म्हणजे काय झालंय ते, किंवा ती कुठे गेली आम्ही चौकशी नाही केली. आम्हाला कसं माहिती असणार ती इकडे आली की नाही आली. त्यावरती अपूर्वा म्हणते, या संदर्भात सुद्धा माझ्याकडे पुरावा आहे. ज्या वेळेला रागिणी पटवर्धन या इकडून पळून गेल्या बंदूक घेऊन, त्यावेळेला आकाश आणि भूमी म्हणजे महाजन मॅन्शन वरती एक सिक्युरिटी देण्यात आली होती. 2 सिक्युरिटी गार्ड आता तिथे तैनात ठेवण्यात आले होते आणि हे 2 सिक्युरिटी गार्ड तिकडे होते. आणि त्या रात्री जेव्हा रागिणी पटवर्धन इकडून येऊन निघून गेली होती त्या रात्री आकाश आणि भूमी सुद्धा बाहेर गेले होते. असं म्हटल्यावरती आता काय काम होतं या दोघांना बाहेर जाण्याचं, हे दोघं जण बाहेर का गेले होते असं म्हणत ती आता विचारायला लागते. आणि त्यावरती मग आता ती म्हणते, तुमचा माझ्यावरती विश्वास नसेल ना तर आता मी तुम्हाला सांगते की ते कॉन्स्टेबल काय सांगतात. असं म्हणत त्या रात्री जे कॉन्स्टेबल तैनात होते ते कॉन्स्टेबल आता इकडे आलेले आहेत. आणि त्यानंतर त्या कॉन्स्टेबलना अपूर्वा विचारती आहे, सांगा त्या रात्री हे दोघं जण बाहेर गेले होते ना. ते कॉन्स्टेबल येतात आणि हो, म्हणजे ज्या रात्री आता रागिणी पटवर्धन गायब झाल्या दुपारी त्याच रात्री हे दोघं जण आपल्या छोट्याशा मुलीला दुपट्यात गुंडाळून तिकडून घेऊन गेले होते, हे मात्र नक्की. असं म्हटल्यावर ती लगेचच आता इकडे सांगायला लागते, ती आकाश सांगायला लागतो, आम्ही क्षितिजाला घेऊन गेलो होतो हो, आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला कारण सुद्धा सांगितलं होतं. मी नाकारतच नाहीये. त्या रात्री क्षितिजाला रडत होती, तिला बरं नव्हतं वाटत, म्हणून आम्ही थोडी मोकळी हवा खाण्यासाठी तिला बाहेर गेलो होतो. आणि त्याच वेळेला या कॉन्स्टेबलला मी कारण सुद्धा सांगितलं. दादा तुम्हाला सांगितलं नव्हतं का. यावरती ते म्हणतात, हो तुम्ही हेच सांगितलं होतं आणि हे मी मॅडमला सांगितलेलं आहे. त्यावरती अपूर्वा म्हणते, तुम्ही सांगितलं पण खरं कारण काय आहे किंवा खरी गोष्ट काय आहे ही आता समजायला तर पाहिजेच ना. म्हणजे मुळातच काही झालं तरी सुद्धा हे खरंच होतं का हे इन्व्हेस्टिगेशन करणं हे माझं काम आहे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते की आणि म्हणून मी इन्व्हेस्टिगेशन केलं असता मला काही गोष्टी सस्पिशियस वाटल्यात आणि त्याच संदर्भात मला तुमच्या दोघांचं इंट्रोगेशन करायचं आहे आणि त्याची माझ्याकडे परवानगी आहे आणि तुम्ही या कामामध्ये मला अडथळा आणू शकत नाही आहात. असं म्हटल्यावर ती लगेचच ती सांगायला लागते, मग जर तुमच्यामध्ये काहीही केलेलं नाहीये तर तुम्हाला करच नाही तर डर असण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणजे मुळातच काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही इंट्रोगेशन करून घ्या आणि संपला त्याच्यानंतर विषय. यावरती मग आता मानसी म्हणते, ठीक आहे जर का तुला इंट्रोगेशन करायचं आहे तर तू इंट्रोगेशन कर, पण या इंट्रोगेशन मध्ये तुला काही सापडलं नाही ना तर मात्र दादा वहिनी यांची दोघांची तुला पाय धरून माफी मागावी लागेल. यावरती ती म्हणते, नक्कीच जर इंट्रोगेशन मध्ये काही सापडलं नाही ना तर मात्र मी त्या दोघांची पाय धरूनच माफी मागेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला आता आपण इंट्रोगेशन स्टार्ट करूया. असं म्हणत ती आता दोघांचं इंट्रोगेशन करायला सुरुवात करणार. पण तोपर्यंत आपल्याला दाखवलं जातं की रागिणी आता परत आलेली आहे आणि रागिणी सांगते, चला टॅक्सीत बसून ती आता महाजन मॅन्शनवरती निघालेली आहे. आणि महाजनांच्या कुटुंबामध्ये इकडे रागिणीच्या खुनावरून वाद चाललेले असताना रागिणी तिकडे आता येण्यासाठी निघालेली आहे. हे सगळं चालू असताना मग आता दोघांचं इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी दोघं जण एकत्रितपणे आता निघतात. त्यावेळेला आता अपूर्वाने दुसरा बॉम्ब टाकलाय. 1 मिनिट, इन्व्हेस्टिगेशन तर आता दोघांचं होणार आहे पण हे इन्व्हेस्टिगेशन दोघांचं सेपरेट केलं जाईल. एकाच वेळेला दोघांचं इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, आधी आकाशचं होईल आणि त्यानंतर भूमीचं होईल. असं म्हणत तिने आता दोघांना सेपरेट करत हा मोठा डाव प्रेक्षकांनो खेळलेला आहे की जेणेकरून या दोघांचं इंट्रोगेशन वेगवेगळं करता येईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने यांच्याबद्दल काही मिळेल अशी अपूर्वाची अपेक्षा आहे. इंट्रोगेशन व्हायच्या आधी इकडे आकाश सांगतोय, भूमी मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पण त्याच वेळेला इकडे आता भूमी काही बोलणार तर तिकडे अपूर्वा आले आणि जोपर्यंत माझं इंट्रोगेशन होत नाही तुम्ही दोघं जण एकमेकांच्या सोबत आता बोलू शकत नाहीये. चला असं म्हणत तिने आता फतवा काढलेला आहे की दोघं जण तुम्ही एकत्रितपणे बोलू शकत नाही आणि दोघांना सेपरेट केले. त्यावरती मानसी म्हणते, हे अशा पद्धतीने वागून काय मिळणार आहे तुम्हाला अपूर्वाताई. यावरती ती म्हणते, मी एक पोलीस ऑफिसर आहे
मला फक्त खरं काय खोटं काय इतकंच करायचं आहे. आणि त्यानंतर मग आता ती आकाशचं पहिलं इंट्रोगेशन करते. भूमी जराशी अस्वस्थ आहे. त्यावरती मानसी म्हणते, ताई तू चिंता करू नको, ज्याने काही केलेलंच नाहीये त्यांना काही प्रॉब्लेमच नाहीये. पण काय झालंय हे भूमीला माहितीये. आता ही केस कशी सॉल्व्ह होणार, रागिणी समोर कशी येणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे.